रायगडचा किल्ला आहे, इथून एक काही अंतरावरती. आणि डाव्या साईडला माझ्या रायगडच्या किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे, पाठीमागे निजामपूर आहे. आणि आम्ही वापस चाललो होतो. इथे मुलांची कबड्डी दिसली मला एक म्हणजे शेतामध्ये. मुलं कशी कबड्डी खेळतात बघा, तुम्हाला दाखवतो. आनंद कसा असतो आणि पुढे काय काय ते तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. अरे मारा ना रेड, मारा ना. आता कुणाची रेड आहे रे? मार रेड, चल. निसर्डी माती आहे, अगदी चिखलाचा भाग आहे हा शेतामधला. आणि इथे कबड्डी खेळतायत. आणि गरमी झाली म्हणजे थोडंसं गरम झालं की मग इकडे काय आहे ते तुम्हाला गंमत दाखवतो पुढे. हे बघा इकडे इथून उड्या मारतात ते पाण्यामध्ये. मनसोक्त जगणं काय असतं ना, हे बघा इथे. हे बघा हे सगळे कातडीतले स्वरा आहे ना. जाम मजा करूला रे. दुसरा गेला. वा, हा तिसरा आला. वा, या यस, वाव. तू तुझं रे. अरे मार ना. ये तारुण्य काय असतं आणि आयुष्यामध्ये एक बालपण असतं प्रत्येकाला. ते बालपण जर निरागसपणे आणि बिनधास्त जगलं ना तरच ते बालपणाची मजा आहे. आणि हे बालपण निरागस आणि मस्त जगण्यासाठी असे काहीतरी आमचे जे कातोडीतली सोर आहेत सगळे, म्हणजे मुलं आहेत सगळे, असे एन्जॉय करत असतात. त्यामुळं आयुष्याचा खरा आनंद ही मुलं घेत आहेत. हे बघा किती मस्त उड्या मारतात सगळे. पलीकडे कबड्डी खेळायची आणि इकडे मस्त मनसोक्त येऊन उड्या मारत राहायचं. वा, काय पाहिजे आयुष्यामध्ये सांगा. हां हां हां, या बघ, हे बघा मनसोक्त. हां याने मारत मार. तू पिवळा टी शर्ट. अरे मार मग अशीच मारली ना. असं दे मार माझ्या. वा वा वा, या पलीकडून चाललो होतो रस्त्याने. आता एक कुंभ्याला बर्डिंगसाठी गेलो, पक्षी निरीक्षणासाठी. येताना हे दृश्य दिसलं म्हणून थांबलो. माझ्याही शाळेमध्ये सगळे जे विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी, हे अशाच पद्धतीने एन्जॉय करत असतात. त्यामुळे जीवनाचा खरा आनंद हे विद्यार्थी लुटत आहेत. आपण काय 12 महिने आपलं टेन्शन आहे, काही ना काही चालू असतं.